अत्यंत नम्रपणे मी आपल्याला निवेदन करतो. जो प्रश्न आहे त्याची माहिती आम्हाला नाही आहे. 4 दिवसापूर्वी आम्ही काही कार्यकर्ते एक संपर्क अभियान म्हणून गाव टू गाव फिरत असताना इथल्या ग्रामस्थांनी आम्हाला जे प्रश्न विचारले, आम्हालाच त्याच्यातलं नॉलेज नव्हतं, त्यामुळे आम्हाला त्यांना उत्तरं देता आली नाही. महसूलशी निगडीत आहे, सर्वसामान्य लोकांशी तो प्रश्न निगडीत आहे. सर, 1-1.5 वर्षापूर्वी वाळूच्या निलावासंदर्भात GR निघाला शासनाने. माझ्या माहितीनुसार त्या GR मध्ये जी माहिती दिलेली होती, महसूलकडनं त्या वाळूचं वाहतुकीचं टेंडर काढलं जाईल, शासकीय जागेमध्ये त्याचं डेपो होईल आणि त्या डेपोवरती तलाठी सर्कल नाका लावतील आणि तिथून ऑनलाईन अर्ज करायचा. ज्याला वाळू पाहिजे त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा. 600 रुपये ब्रासप्रमाणे त्याला तिथून वाळू दिली जाईल. त्यांनी त्याची गाडी आणायची आणि तिथून वाळू भरायची डेपोवरनं. RTO नियमाप्रमाणे 2.5 ब्रास फक्त वाळू त्याच्यामध्ये भरली जाईल. ॲज माय पर नॉलेज 2.5 ब्रास, बरोबर आहे, आणि त्या पद्धतीने त्याची विक्री होईल. सर, जुन्नर तालुक्यामध्ये बेलसर निरगुडे या नदीचा निलाव टेंडर आपण काढला. माहितीप्रमाणे माझ्या 1 ऑगस्टला आपण त्यांना तो ताबा दिला. हे होत असताना काही 10-15 वर्ष मी स्वतः वाळू ठेकेदार होतो, त्यामुळे त्याचे काही नियम मला माहिती आहे. 3 फुटाखाली नदीमध्ये वाळू काढता येत नाही असा तो नियम होता. आज तो आहे का नाही मला माहित नाही, मला 10 वर्ष झाले ते सगळं. परंतु हे सर्व नियमावली शासनाचा GR निघालेला असताना वाळूचं टेंडर घेतलं गेलेलं आहे. त्या परिसराच्या आजूबाजूच्या 5-6 गावांमध्ये ज्या लोकांना घरासाठी, घरकुलसाठी, छोट्या बांधकामासाठी जर वाळू लागली तर त्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी स्टॉक नाही असं त्यांना उत्तर दिलं. प्रत्यक्षात त्या ठिकाणी जर प्रॅक्टिकली पाहिलं जाऊन तर एक छोटा साकव त्या नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती निरगुड्याच्या मध्ये हा बनवलेला होता. तो साकव तुटलेला आहे. आम्ही त्याचं कारण जाऊन विचारलं तर जर स्टॉक वरती वाढू नाही असा मेसेज येतो आणि 3 पॉकळ्यांनी नदीमध्ये वाळू काढायचं काम चालू. किमान 15-15 फूट खोल खड्डे त्या ठिकाणी झाल्याचं निदर्शनास आहे. आणि त्या ठिकाणी दिवसभर वाळू काढली जाते आणि रात्री 6 ब्रासच्या टिपरने वाळू वाहिली जाते आणि मग जो धारक दिला पाहिजे त्याला वाळू ऑनलाईन स्टॉक नाही असं दाखवलं जातं. तर साहेब, मग 1 ऑगस्टपासून चालू झाली, आजपर्यंत एवढी वाळू तिथे निघाली, मग ती स्टॉक नाही आहे आणि माल तर रात्रभर चालला आणि तोही 6 ब्रासच्या मोठ्या डंपर. तर सर, मला लोकांना आम्हाला उत्तर काय द्यायची का जे छोटे छोटे लोक आहेत त्यांना 2 ब्रास वाळू लागते. आज 8,000-9,000 रुपये ब्रासने वाळू घेण्याची कॅपॅसिटी सर्वसामान्य लोकांची नाही. ही वाळू 600 रुपये ब्रासने मिळणार तर अत्यंत लोकांना समाधान वाटलं होतं. परंतु साहेब, तसं प्रत्यक्षात दिसत नाही. माझ्या याच्यामध्ये काही नॉलेज कमी असेल, प्लीज आपण याचा थोडासा आम्हाला नॉलेज द्या. गुढे बेलसर इथला वाळूचा लिलाव काही ठेकेदारांना देण्यात आलेला होता. त्यांना 600 रुपये ब्रास आपण म्हणतो ते बरोबर आहे, त्या पद्धतीनं देणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी संपर्क केला, म्हणजे माझ्या कार्यालयाकडे याच्यापूर्वी वर्षभर बरेच जण आले की आम्हाला मिळाले, त्यांना आम्ही त्या संबंधित ठेकेदाराला सूचना देऊन, शोकॉज देऊन त्यांना वाळू मिळालेली आहे. त्या ठिकाणी असं जर संपर्क केला, जर जे गव्हर्नमेंटचं अपेक्षित परिणाम आहे की लोकांना स्वस्तात वाळू मिळावी तसं मिळत नसेल तर ते ज्यांनी कॉन्टॅक्ट केला, तक्रारीला आमच्याकडे मी आहे किंवा माझे नायब तहसीलदार आहेत किंवा अगदी सर्कलकडे जरी तक्रार केली तरी आम्ही त्याची दखल घेतलेली आहे. याबरोबरच रात्री वाहतूक चालल्याची पण आम्हाला तक्रार आली होती. त्याच्यावर सुद्धा 2-3दा आम्ही स्पॉट पाठवला होता. त्याच्यानंतर कदाचित पुन्हा 2-3दा आढळलं नाही, पुन्हा आपण म्हणतो तसं कदाचित वाहत असतील, ज्या त्यावेळी निदर्शनासाठी तात्काळ त्याच्यावर कारवाई केली.
यामध्ये एक नुसतं एक रिव्हर बेड नियोजन किती दिलं त्या कुठल्या ठेके दिल्यानंतर त्याच्यामध्ये रिव्हर बेड नियोजन जर असेल तर रिव्हर बेड नियोजनच्यावर त्या संदर्भात काय आपण कारवाई करतो त्याचा एक अहवाल घ्या आणि या संदर्भामध्ये हा जो 3 फुटाचा जो हे आहे तो जिथे जिथे मोठा असेल सर पोकलेनने अधिकार आहे का नाही, काही याच्यात यांत्रिकांना परवानगी दिलेली आहे बोटी आणि पोकलेंना परवानगी आहे. साहेब पाणीच नाहीये तर बोटचा संबंध नाही आणि पाणी नसलेल्या ठिकाणीच ग्रीन ट्रायब्युनलनी परवानगी Correct. दिली होती. पण पाणी पोकलेनचा असलेल्या नियमावली ठिकाणी चांगली- परवानगी मिळत नव्हती तिथं पाणी नाही अशा ठिकाणी पोकलेंना परवानगी दिलेली आहे त्यांच्या वरिष्ठ कार्यालयामार्फत. त्याची 3 फुटाच्या लेअरचा मार्गचा जो विषय आहे ती स्वतंत्र यंत्रणेमार्फत आता मागच्या आठवड्यात तपासणी पण झाली आंबेगावची तहसीलदार घेऊन गेली त्याचे पण रिपोर्ट आम्हाला हाती येतील तसं अनियमितता आढळली तर चांगलं. परिस्थिती असली